नमस्कार. जनता दरबारामध्ये आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. सकारात्मकतेची महती सांगणाऱ्या आपल्या ह्या कार्यक्रमाला तुम्ही सगळेजण खूप छान प्रतिसाद देत आहात, त्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद. मंडळी, आपल्या कार्यक्रमातली ही जी माहिती आहे ना, ह्या माहितीच्या उपयोगामुळे आपल्या सगळ्यांचं जगणं सुकर होत आहे किंवा होणार आहे. अतिशय फायद्याची अशीच ही माहिती आहे. आणि जनता दरबार आता हा आपल्या प्रत्येकाचा कार्यक्रम आहे आणि त्याच्यामुळे हा कार्यक्रम अधिक चांगला कसा होईल, अधिक माहितीपूर्ण कसा होईल ना, याची काळजी आपण सगळ्यांनी घेण्याची गरज आहे. त्याचबरोबर आपला हा कार्यक्रम जास्तीत जास्त लोकांनी बघावा यासाठी तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. त्याच अनुषंगाने मंडळी, मागचा भाग तुम्हाला कसा वाटला, म्हणजेच मागच्या भागातले ते बाटली स्प्रिंकलर आणि मोठे स्प्रिंकलर जे शिवाजी नवगिरे ह्या तरुणांनी तयार केलेले होते, त्याविषयीची सगळी माहिती आपण दिलेली होती. तो भाग आपल्याला कसा वाटला? हा भाग बघितल्यानंतर अनेकांनी आम्हाला असं सांगितलेलं आहे की शिवाजी नवगिरे ह्यांना कृषीरत्न हा पुरस्कार देण्यात यावा. तसं पाहिलं ना तर आपण पुरस्कार किंवा पारितोषिक कशासाठी देत असतो की एखाद्याच्या कार्याची दखल घेण्याकरता आपण हे पुरस्कार देत असतो. आपण आपल्या माध्यमातून शिवाजी नवगिरे ह्या युवकांनी जे कार्य केलेले, जे संशोधन केलेलं आहे ना, त्याची आपण सगळ्यांनी दखल घेऊया आणि कृषीरत्न हा पुरस्कार आपणच त्यांना बहाल करूया. तेव्हा कृषीरत्न शिवाजी नवगिरे यांच्या कार्य जर का तुम्हाला बघायचं असेल ना, तर तुम्ही सगळेजण त्यांच्या गावाला जाऊ शकता. त्यांनी जे जे प्रयोग केलेले आहेत हे सगळे प्रयोग ते तुम्हाला शिकवू इच्छितात. त्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्यामधल्या तुळजापूर तालुक्यातल्या बारूळ ह्या गावी तुम्ही जरूर जा. हे सगळे स्प्रिंकलर कसे तयार केलेले आहेत तेही तुम्ही बघा. आणि त्याच अनुषंगाने तुम्हाला शिवाजी नवगिरेचा जर का फोन नंबर पाहिजे असेल तर आपल्या जनता दरबारच्या पेजवरती आम्ही तो नंबर दिलेला असेल, तोही तुम्ही जाणून घ्या. आणि त्यासाठी तुम्ही उस्मानाबादला जरूर जा, कारण हे जे काही युवक आहेत ना, यांनी गटशेती केलेली आहे. हे सगळे जण एकत्र येत आहेत, एकमेकांचे विचार जाणून घेत आहेत, संवाद त्यांच्यामध्ये खूप आहे आणि एकमेकांना प्रयत्न करत ते सारे जण पुढे जात आहेत. पूर्णपणे दुष्काळग्रस्त किंवा आत्महत्याग्रस्त असलेल्या या जिल्ह्याची ओळख त्यांना पालटून टाकायची. तसं पाहिलं ना तर दुष्काळ हा आपल्या मनामध्ये असतो आणि हा मनातला दुष्काळ घालवण्यासाठी एकमेकांशी आपण संवाद साधायला पाहिजे, एकमेकांची आपण मदत घ्यायला पाहिजे, विचार जाणून घ्यायला पाहिजे. त्यातूनच आपण दुष्काळाशी म्हणा किंवा कुठल्याही संकटाशी आपण सामना करू शकतो, हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. हे सारं नक्की घडेल, नक्की घडतंय असा विश्वास ठेवा. बायका मुलांना उघड्यावरती टाकून स्वतःला संपवण्याचा जो घातक विचार तुमच्या मनात असेल ना, तर हा विचार तुम्ही नाहीसा करा. कारण असं केल्यामुळे तुमच्या व्यथा वेदना संपतील, पण तुमच्या कच्च्या बच्चांचं काय? त्यांना उघड्यावर टाकणं हा त्याच्यावरचा उपाय नाहीये. त्याच्यापेक्षा आपण सगळ्यांनी एकत्र येऊया, एकमेकांशी विचार करूया. शासन आपल्या बरोबर आहेच आणि हे सगळं करत करत आपण दुष्काळावरती मात करूया. आणि अधिक काही मदत लागली ना तर शासन तुमच्या पाठीशी आहेच, जनता दरबार ही तुमच्या बरोबर आहे. त्यासाठी जास्तीत जास्त संख्येने जनता दरबारमध्ये सामील व्हा. त्यासाठी तुमचा आमचा सर्वांचा जनता दरबार. जनता दरबार मधला आपला आजचा विषय ही खूप चांगला आहे, आपल्या डोळ्यांचं पारणं फेडणारा आहे. अतिशय दुष्काळग्रस्त किंवा आत्महत्याग्रस्त असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्याची ओळख पार बदलून टाकणारा असाच हा आपला आजचा विषय आहे. आणि त्यासाठी इथल्या जरबेरा फुलांच्या शेतीची यशोगाथा काय आहे ती आज आपण जाणून घेणार आहोत. आमचा जिल्हा पूर्वी फार आवर्षणप्रवण जिल्हा आहे आणि महाराष्ट्रातला सगळ्यात दुष्काळी जिल्हा म्हणून उस्मानाची ओळख आहे. ती आता आम्ही पुसून टाकलेली आहे. आता प्रगतशील जिल्हा, विकसनशील जिल्हा म्हणून आम्ही आमच्या जिल्ह्याची ओळख निर्माण केलेली आहे. केवळ महाराष्ट्रात नाही तर जगात याची नोंद झालेली आहे. मंडळी, फार मोठी झेप ह्या साऱ्यांनी घेतलेली आहे. अतिशय सुमार जमीन, अतिशय पाण्याची तीव्र टंचाई असूनही इथे या साऱ्यांनी जरबेराची शेती फुलवलेली आहे. आज ह्या गावांमधून दररोज लाखो फुलं दिल्ली बाजारामध्ये जातात. इतकं की ह्यांची फुलं बाजारात आल्याशिवाय दिल्लीतल्या बाजारामधला फुलांचा दर ठरत नाही. आमची फुलं गेल्याशिवाय इथला कस्टमर फुलं खरेदी करीत नाही आणि आमची फुलं संपल्यानंतर दुसऱ्याची फुलं विकत घेतो. वा, तुम्ही मार्केट कमावलंय.
ह्याच फुलाच्या पाडोळीच्याच फुलावर त्या मार्केटमधला आता सध्या फुलाचा रेट होतो. अगोदर आमचं विकलं जातं. रोज सकाळी आमची फुलं पॅक होऊन ही नांदेडला जातात बाय रोड. सचन एक्सप्रेसमधनं ती दिल्लीला जातात आणि दिल्लीमधनं ब्रँड होऊन आज ते श्रीलंका आणि थायलंड या देशाला जातात. आणि त्याच्यामुळं आमच्या शेतकऱ्यांना अगदी 10 गुंठ्यामध्ये 4.5 ते 5 लाख रुपये प्रतिवर्षाचा सगळं जाऊन नफा मिळू लागला. हे सारं यश साकारण्यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर प्रशांत ननावरे आणि त्यांच्या साऱ्या सहकाऱ्यांचं मार्गदर्शन सल्ला खूप उपयोगी ठरला. तर त्याच्यामध्ये असं झालं की सुरुवातीला हैदराबादचं मार्केट होतं. हैदराबादच्या मार्केटमध्ये तिथे काही शेतकरी एकटे जरबेराचे, काही मोठी शेतकरी होती जी एकटं जरबेराचे फुलं देत होती. मग जेव्हा आम्ही त्यांचं पाहिलं तेव्हा मला कळलं की प्रत्येक फुलामागे किती प्रॉफिट होतं. ते पहिले आम्ही काढलं. मला हे कळलं की वर्षाकाठी जर अप अँड डाऊन्स आपण जर सोडलेत, कधी जास्त होतील कधी कमी होतील, फुलांचं मार्केट अप अँड डाऊन होतो, तरीसुद्धा 2.5 रुपया पर फूल हा शेतकऱ्याला प्रॉफिट होऊ शकतो. हे आम्ही काढलं. आणि काढल्यानंतर मग त्या यंग गटाला आम्ही सांगितलं की एवढं प्रॉफिट होतं आणि आपल्याला जर पॉलीहाऊस करायचं असेल तर 50% सबसिडी ही शासन देतं. याच्यामध्ये जिल्ह्यामध्ये जी तरुण मुलं जी शेतकरी नवीन गट जी तयार झाली त्या शेतकऱ्यांना आम्ही प्रोत्साहित केले की आपणाला फक्त ही जी पारंपरिक पिकं आपण जर घेतलं तर आपल्या ह्याच्यावरती कुटुंबाचा गुजारा होऊ शकत नाही. त्याच्यामुळं आपण थोडंसं हायटेक शेतीकडे वळणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यासाठी आम्ही तरुण गटांना आम्ही मार्गदर्शन केलं. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आम्ही पॉलीहाऊसमध्ये फुलं लागवडीची संकल्पनासुद्धा लोकांसमोर ठेवली. त्याच्यामध्ये आम्हाला MIDH स्कीम जी आहे केंद्र शासनाची, त्या योजनेमधून आम्ही शेतकऱ्यांना अगोदर प्रशिक्षण देतो. प्रशिक्षण दिल्यानंतर मग त्यांना करण्यासाठी सांगतो. दुष्काळानं होरपळलेल्या ह्या जिल्ह्यातल्या तरुण वर्गाला प्रोत्साहन मिळावं म्हणून शासकीय यंत्रणा लवचिक करण्यात आली आणि त्याचा खूप फायदा झाला. त्याचं कारण काय, हा एक तर सतत 4-5 वर्ष पाऊस कमी झाल्यामुळं होरपळलेला तालुका आहे, जिल्हा आहे आणि ह्याच्यातून नवीन पिढी काहीतरी करू इच्छिती आणि त्या पिढीला आम्ही एक गती देण्यासाठी जिथं आम्ही त्यांना उपलब्ध होऊ तिथं त्या क्षणी त्यांना आमचं सहकार्य शासनाच्या वतीनं आम्ही जे पाहिजे ते त्यांना सहकार्य दिलेलं आहे. आणि त्याच्यामुळं त्यांचा जो वेस्ट होता टाईम, मी सापडलो माझे वरिष्ठ अधिकाऱ्याकडे जायचं, तसं न होऊ देता मी त्यांच्या जे पूर्ण फायले आहेत ते मी स्वतः माझ्या सह्या घेतल्यानंतर मी कलेक्ट करायचो आणि वरिष्ठ अधिकाऱ्याच्या सह्या घेऊन त्या फायली कार्यालयात दाखल करायचो. ही कर्ज घेतलेली शेतकरी आहे, यांना जर अनुदान उशिरा मिळालं तर त्या व्याजाचा बोजा शेतकऱ्यावर पडतो. मग उभारणी झाल्यानंतर आम्ही त्यांना जास्तीत जास्त महिन्याच्यात अनुदान दिलेलं आहे. त्याच्यामुळं व्याजाचा जो बोजा होता तो कमी झाला. शासन, प्रशासन आणि शेतकरी वर्ग जर का एकत्रित आला ना तर यश मिळतंच याचे उत्तम उदाहरण आहे. आणि मंडळी, ह्या यशाची दखल जागतिक पातळीवरती घेतली गेलेली आहे. पाडोळी आणि उपळा या 2 जरबेराच्या जाती लॉन्च करण्यात आलेल्या आहेत. त्यासाठी जरबेराचे जनक डेव्हिड यार्कोनी हे इथे आलेले होते आणि त्यांना इथल्या फुलांचा दर्जा अत्युच्च वाटला. याला कारण जागतिक पातळीवरती एका स्क्वेअर मीटरमध्ये 150 जरबेराची फुलं येतात, पण इथल्या पाडोळी आणि उपळा गावामध्ये जी जरबेराची फुलं येतात ना ती एका स्क्वेअर मीटरमध्ये 350 इतकी जरबेराची फुलं येतात. ह्या प्लॅन्टचे जे जनक आहेत, मदर तयार करणारे, ते डेव्हिड यार्कोनी पोर्तुगीजचे आहेत. ते सर्व देशात जगात फिरतात. त्यांना जगातलं कुठंच असं दिसलं नाही जिथं पाडोळीत उत्पादन निघालं, जिथे क्वालिटी निघाली. हे प्लॅन्ट जे आहे ते हेल्थी, ते प्लॅन्ट म्हणजे हे ते स्वतःचं ते मूल समजतात. मला असा सुदृढ मूल मला कुठंच पाहायला मिळालं नाही असं त्यांचं म्हणणं. क्या बात आहे. आणि एवढ्या कमी क्षेत्रात उत्पादन पी जास्त करणारे इथंच आहे उस्मानाबाद जिल्हा आणि हे पाडोळीचं गावातच पाहायला मिळालं. या पाडोळी आणि उपळा गावचं महात्म्य आज जगभर पोचलेलं आहे आणि म्हणूनच डेव्हिड यार्कोनी यांनी जरबेराच्या 2 नवीन जातींना पाडोळी आणि उपळा हे नाव दिलं. हा नामकरणाचा समारंभ झाला पाडोळीच्या ह्या शिवारामध्ये. सारं गाव लोटलं होतं. डेव्हिड यार्कोनी आले होते, जिल्हाधिकारी होते, इतर अधिकारी होते, कर्मचारी होते,
साऱ्यांच्या उपस्थितीमध्ये रितसर पाळण्यात फुलं घालून जरबेराचं बारसं करण्यात आलं. अगदी इथल्या महिलांनी पाळणाही म्हणला आणि नंतर बारशाचं जेवण सुद्धा झालं. आणि मग आम्ही सगळ्यांनी मिळून त्या फुलांचं बारसं केलं. त्याचं इंटरनॅशनल लॉन्चिंग हे पाडोईमधनं झालं. नॉर्मली प्रोडक्टचं इंटरनॅशनल लॉन्चिंग हे कोणत्या तरी 5 स्टार हॉटेलमध्ये होतं, परंतु हे लॉन्चिंग मात्र एखाद्या शेतकऱ्याच्या शेतात झालं. हे खऱ्या अर्थानं आम्हाला आमच्या शेतकऱ्यांसाठी एक सॅटिस्फॅक्शन देणार आहे. सगळ्यांनी अचंबित व्हावं अशीच ही घटना होती. 9 सप्टेंबर 2015 या दिवशी हा इथे बारशाचा कार्यक्रम झाला. आपल्या मुलाचं ज्याप्रमाणे बारसं करतो त्या पद्धतीने सगळं त्या बारसं केलं आणि त्या पद्धतीने त्याचं नामांकन केलं. या साऱ्या प्रगतीचे शिल्पकार जे आहेत ना, त्या तरुण शेतकऱ्यांशी आम्ही संवाद साधला, त्यांची वाटचाल जाणून घेतली. अतिशय इंटरेस्टिंग आहे. आपल्यातल्या प्रत्येकानं ती ऐकण्यासारखी आहे. आपल्यालाही त्यातून दिशा मिळेल यासाठी या साऱ्यांना प्रेरणा नेमकी कुठून मिळाली? आमची युवा पिढी सगळ्यात मोठी जी ताकद आहे ती युवा शक्ती आहे. राजकारण्याने हिरलेलं होतं. त्या युवा पिढीला ह्याने त्यांच्या स्वतःच्या राजकारण करण्यासाठी त्यांनी त्या युवा शक्तीचा वापर केला. ते आमच्या लक्षात आलं की आपली शक्ती तिथं वाया घालण्यापेक्षा आपण जर शेतात घातली शक्ती तरी फार मोठा आपणाला म्हणजे बेनिफिट मिळणार आहे. ह्या युवा शक्तीवरच हे जे काय चाललं चालेल म्हणून आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन लोककल्याण बहुद्देश शेतकरी गट स्थापन केला सर्व युवकांनी. आणि त्या राजकर्त्याच्या मग शक्ती न लावता आपण आपल्या शेतासाठी देशासाठी आपल्यासाठी लावायचं ठरवलं. आणि त्याच्यातून मग काहीतरी करायचं ठरवलं. ह्या आमच्या डोक्यात आले की आता आपण शेतीच करायची. अतिशय दुष्काळग्रस्त असा हा भाग असून सुद्धा तुम्ही फुलशेतीकडे कसे वळलात असाही प्रश्न आम्ही त्यांना विचारला. हां, आम्ही सगळेजण एका ठिकाणी आलो, सगळ्याची विचार घेतले आणि आमचे मित्र मनोज पोडवळ उपडेचे आहे ते 5 ते 7 वर्षापासून फुलशेती करतात. त्यांनी भेटल्यावर हे त्यांचा डेली संपर्क असल्यामुळे आम्हाला त्यांच्यापासून अर्निंग काय ती लक्षात आली. मंडळी, जरबेराची लागवड नेमकी कशी केली जाते ना तेही तुम्ही जाणून घ्या. जरबेरासाठी निकृष्ट दर्जाची जमीन सुद्धा चालते. अर्थात त्यासाठी ती जी जमीन आहे त्याच्यामध्ये पाण्याचा निचरा होण्याची आवश्यकता आहे. आणि एका कुटुंबाला जेवढं पाणी लागतं ना त्याच्यावरती हे पीक येतं. आणि त्यासाठी पॉलीहाऊस हा पर्याय आहे. आणि त्यासाठी इथल्या शेतकऱ्यांनी पॉलीहाऊस उभारण्यासाठी 32 लाख रुपयांचं कर्ज काढलं. हे कर्ज घेताना तुम्हाला भीती नाही का वाटली असा प्रश्न आम्ही त्यांना विचारला. ते 32 लाख कर्ज काढताना काही विचार आले नाही, परंतु काढल्यानंतर लोकांनी फार भीती निर्माण केली. हां, फार हे दुसऱ्याने यायचे, अरे हे 32 लाखाचा कारखाना तयार झाला असता, तुझं काय खरं नाही, तू जमीन विकतोस, असल्या गोष्टी बोलून परत निर्माण केली भीती लोकांना. कर्ज काढल्यानंतर मग लोकांनी आम्हाला भीती घातली. मग यावर तुम्ही काय उपाय केलात असंही आम्ही त्यांना विचारलं. तेव्हा ह्यांनी आम्हाला सांगितलं की 3 ते 4 महिने आम्ही या लोकांकडे अजिबात लक्ष दिलं नाही, अजिबात यांच्याशी संपर्क साधला नाही आणि आम्ही आमच्या कामामध्ये मग्न होतो. त्याला तोंड असं दिलं की आम्ही 4 महिने 6 महिने त्यांचा संपर्कच ठेवला नाही. क्या बात आहे, मस्त. कष्ट घेतलं आणि त्यांना कष्टातून कृतीतून दाखवून दिलं. आणि त्यांनी ते बोलल्यामुळं आम्ही जिद्दीने ह्याच्या कामाला लागलो आणि पेटलो. वाह वाह. आणि आम्ही जे नाही सगळ्यांनीच तेवढं जिद्दीने 4-6 महिने कोणाच्याही संपर्कात राहिलो नाही. त्याचं आउटपुटच दिलं आणि मग त्यांच्या समोर गेलो. बघा मंडळी, किती साधा सोपा उपाय आहे. जिथे नकारात्मक वातावरण आहे त्या लोकांशी यांनी संपर्कच ठेवला नाही. आपल्या मनाची जी उभारी होती ना ती त्यातून त्यांनी तशीच ठेवली आणि कर्जाचा बोजा जरी होता ना तरी ते पुढच्या उभारणीला लागले. हे सगळं घडत असताना सुद्धा आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न येऊ शकतो की हे कर्ज तुम्हाला लगेच मिळालं का? त्यावर त्यांनी आम्हाला सांगितलं की शासन खंबीरपणे आमच्या पाठीशी उभं राहिलं आणि शासनाने आम्हाला कर्ज मिळवून देण्यामध्ये फार मदत केली. हे कृषी विभाग पूर्ण पाठीशी होता आमच्या. त्याने ह्यांचे जे म्हणजे शासनाचे फंड्स आहेत त्यांनी तिथे FD केली आमच्यासाठी. बर. हां, तुम्ही ह्यांना द्या, आम्ही आमची इथे FD आहे म्हणले. बर. आम्ही अनुदानातून रिपेमेंट करू म्हणले. वा. हां, आम्ही घेतो म्हणले आणि FD ठेवली तिथं. यांचे जे फंड आहेत गव्हर्नमेंटचे त्यांनी तिथं ठेवले त्या बँकेत. अरे वा. आणि आम्हाला कर देण्यास भाग पाडलं. हे जे पॉली हाऊस आहेत ना याच्या उभारणीपासून अगदी रोपं असतील ड्रीप पर्यंत सर्व साहित्यासाठी अनुदान मिळत असतं. हे मंडळी तुम्ही लक्षात घ्या.
आणि आता या 10 गुंठ्यावरचं हे आपण पॉली हाऊस बघा, इथली सुंदर फुलं बघा. या 10 गुंठ्यामध्ये त्यांनी सर्वप्रथम सपाटीकरण केलं, त्याच्यावर त्यांनी लाल माती टाकली, त्यावर 20 बॉक्स भरून शेण टाकलं, 3 टन लिंबोळीचं खत टाकलं. हे सारं एकत्र करून त्यांनी इथले हे बेड बनवलेले आहेत. याचा मोजमाप 1.5 फूट बाय 70 सेंटीमीटर आहे आणि असे 70 वाफे इथे बनवलेले आहेत. ड्रीप बसवून घेतलं. आता इथे यांनी सुरुवातीला बडोदा ह्या नावाचं जरबेराचं वाण लावलं. रोपं लावल्यानंतर 2 महिन्यामध्ये फुलं येतात आणि ही जी रोपं आहेत किंवा ही जी झाडं आहेत हे उत्पादन 5 वर्षापर्यंत येतं. आणि तसं पाहिलं ना तर जरबेराच्या बऱ्याच जाती आहेत. त्याची लागवड इथेही करण्यात आलेली आहे, तीही जाणून घ्या. ही आता अल्कोचेट आहे. अल्कोजेट हा. लाल रंगाची, हो, याला 3D म्हणतात. याला 3D. 3D गुलाबी रंगाची 3D, पिवळ्या रंगाची आहे त्याला लिव्या. लिव्ही, पिवळ्या रंगाची लिव्हिया. ओके. पांढरा लाल जो आहे हा. तो सेतुबल नावानं. केशरी केशरट लाल आहे त्याला सेतुवल. हा, सेतुबल. आणि पांढरं पांढरं हे त्यांना त्यांनी नाव ठेवलेलं नाही की 1132 नावानं कोड ठेवलेला आहे. अँजोला आहे तो पांढरा. अँजोला, त्याच्यामध्ये काळं आहे ते अँजोला. जरबेराच्या फुलांची तोडणी विशिष्ट प्रकारे केली जाते आणि ती सकाळीच केली जाते. सकाळी आम्ही 7 वाजता इथे आल्यानंतर इथे टोटल 8 माणसं असतात. त्यामध्ये 4 एका शेडची फवारणी करून घेतात आणि 4 माणसं आहेत ती फुलं तोडणी करून घेतात. किती वेळ करता? साधारणतः 1.5 ते 2 तास लागतो एका शेडला फुल तोडणीसाठी. इथे तोडणी करण्यासाठी कॉलेजची मुलं हे काम करतात. आम्ही हे शिकतच पार्ट टाइम काम करतोय. अच्छा. आणि मग त्याचे पैसे किती मिळतात तुम्हाला? महिन्याला 4,000 रुपये मिळतात. त्यामध्ये वयांचा, बुक्सचा, परत बस पास, कॅन्टीनचा खर्च भागतो. त्यामुळे आम्ही हे पार्ट टाइम करतो. तोडणी झाल्यानंतर ही जी सगळी फुलं आहेत ना त्याचं विशिष्ट पद्धतीने पॅकिंग केलं जातं. म्हणजे 10 फुलांचा एका रंगाचा एक गुच्छ असतो. असे 40 गुच्छ एकत्र एका बॉक्समध्ये बसतात. म्हणजे 400 फुलं एका खोक्यामध्ये भरली जातात आणि मग ती बाजारामध्ये पाठवली जातात. हे भरतानाचं काही आहे का, म्हणजे काही तंत्र आहे का भरताना? कलर कशी कॉम्बिनेशन केलंय तुम्ही? पिवळे 8 गुच्छे, हा. लाल 8 गुच्छे, पांढरे 8 गुच्छे, गुलाबी 8 गुच्छे असं आणि पुन्हा बाकीचे 2-2 गुच्छे सगळ्यात वरायचे 40 गुच्छे म्हणजे काय. ह्या गटाच्या चळवळीमुळे सगळे तरुण शेतकरी एकत्र आल्यामुळं ह्याला एवढं चांगला सहकार्य तरुण शेतकऱ्यांकडनं मिळाला. आज उस्मान जिल्ह्यामध्ये 200 पॉली हाऊस आज उभा राहिलेले आहेत. आज उस्मानाबादच्या ह्या दुष्काळग्रस्त भागामध्ये पॉली हाऊसचं जाळं निर्माण झालेलं आहे. अर्थात पॉली हाऊस तुम्हाला जर का हवं असेल तर शेततळं बांधणं अनिवार्य आहे. अर्थात शेततळं बांधण्यासाठीही तुम्हाला अनुदान मिळत असतं, हे लक्षात ठेवा. हे शेततळं जे आहे हा. ते NFSM राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत भरड धान्य या प्रोग्राम अंतर्गत हे शेततळं दिलेलं आहे. बर. आणि या शेततळ्यासाठी 45,000चं मंजुरी आहे. बर. पण त्याच्या 50% जवळजवळ यांना 23,000 रुपये अनुदान आपण दिलेलं आहे. उरलेला खर्च त्यांचा, उरलेला खोदकामाला तो खर्च दिलेला आहे आपण अनुदान 50%. आणि पॉलिथिनचं जे पेपर आहे तो आपण ह्या पेपरसाठी NHM अंतर्गत त्याच्यासाठी आपण त्यांच्या अनुदानाची फाईल कृषी ऑफिसला सादर केलेली आहे. बघा मंडळी, दुष्काळामुळे अजिबात खचून जाऊ नका. नेमकी कुठली कशी मदत मिळते याची माहिती घ्या, तुमचे हक्क जाणून घ्या. दुष्काळाचा सामना करण्यासाठी खूप उपाय आहेत जे उस्मानाबादमध्ये यशस्वीपणे राबवण्यात आलेले आहेत. एक पॉली हाऊस 10 गुंठ्याचं जर आपल्याला करायचं असेल तर 12.5 लाख रुपये लागतात आणि 12.5 लाखाचे 50% रक्कम ही शासन स्वतः देतं. आणि त्याच्यामुळं 50% रक्कम त्यांना मिळाल्यामुळं लोकांना एनकरेजमेंट आलं. आम्ही त्यांना जरबेराचं ट्रेनिंग दिलं. काही ठिकाणी फक्त जे लहान शेतकरी होते त्यांनी अगदी 10 गुंठ्यामधनं केलं. काही लोकांनी 20 गुंठे 25 गुंठे अशा प्रकारे काही पॉली हाऊसेस केलेत. काही जण तर शेती नव्हती त्यांच्याकडे, परंतु पॉली हाऊस इतके ते ॲक्टिव्ह झाले होते की काही लोकांनी शेती पट्ट्यावर विकत घेतली.
भाड्याने घेऊन त्यांनी पॉलीहाऊस इथे उभारलेत आणि त्यानंतर आम्ही एक मोठा असा क्लस्टर तयार केला. मंडळी, सर्वप्रथम तुमच्यामधले जे वादविवाद भांडणं आहेत ना ते सगळे मिटवा. एकमेकांना मदत करा, एकमेकांशी बोला, तुमच्यातल्या शक्तीला योग्य वळण द्या. बघा, सुखाची शेती नक्की फुलेल. म्हणजे हे जे उभा राहिलेलं आहे हे सर्व ह्याचं श्रेय फक्त आणि फक्त कृषी विभाग आहे आणि बँकिंग विभाग. तुम्हाला नाही का? हो, आम्ही त्यांनी केली सहकार्य केलं नसतं तर आम्ही करू शकलो नसतो. आणि फक्त उस्मानाबाद जिल्ह्याचा कृषी विभाग अतिशय म्हणजे पुढे आहे. यांच्या पहिल्या ह्याच्या बरोबरच माझं सुद्धा झालं 1.5 वर्षापूर्वी. ते आमचं वडील 25 लाख म्हणल्यावरती कधी 10-20 वर्षापूर्वी 5-50 हजार रुपये सोसायटी उचललेली आणि ती ही झाली ना आमची. आता ही 25 लाख तुझा पोराचा जन्म गेला तर तुला फिटायचं नाही तर अशी भीती घातली मला आणि ती कॅन्सल केलं त्यावेळेस. आता ही बघून पुन्हा प्रोत्साहन आलं. लोकांनी प्रेरणा घेतली. आता पहिले हे थोडं खर्च आवाढव्य खर्च म्हणून शेतकरी भीत होता, आता त्याची भीती निघून गेलेली आहे. करू शकतो आपण, हे त्यांचा आत्मविश्वास निर्माण झालेला आहे. मंडळी, त्या दिवशी रंगीबेरंगी जरबेराच्या सानिध्यामध्ये खूप मस्त वाटत होतं. पॉली हाऊसमध्ये उष्णता वाढली म्हणून त्यांनी फॉगर सुरू केले आणि आत जलबिंदूंच्या वर्षावामुळे वातावरणच पालटून गेलं. फुलंही डोलायला लागली. हे सारं बघून ह्या युवकांविषयी अतिशय अभिमान वाटला. पाडोळी आणि उपळा या छोट्या गावांचं नाव आज जगभर दुमदुमतंय यांच्या फुलांमुळे. आणि जेव्हा हे आजूबाजूच्या गावाला कळलं, आजूबाजूच्या शेतकरी गटांना कळलं, तेव्हा मोठ्या प्रमाणावर शेतकरी ती एक चळवळ निर्माण झाली. 150 पॉली हाऊसेस हे तयार झालेत आणि आज 80 पॉली हाऊसेसची मागणी परत यावर्षी माझ्याकडे आलेली आहे. त्याच क्लस्टरमध्ये आता आम्ही 80 पॉली हाऊसेस मंजूर करण्याच्या याच्यात आहे आणि अशा प्रकारे एक मोठा क्लस्टर आपल्याला निर्माण करता आला. जरबेराची ही सगळी यशोगाथा बघायची असेल तर तुम्ही पाडोळी आणि उपळा ह्या गावांना जरूर भेट द्या. आणि याविषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. त्यासाठी फेसबुकवरती जनता दरबारचं एक स्वतंत्र पेज आहे, याच्यावरती आम्ही सगळी माहिती दिलेली असते. हे पेज तुम्ही लाईक करा. तुमच्याकडे काही सूचना असतील ना तर त्याही या पेजद्वारे तुम्ही आमच्यापर्यंत पाठवू शकता. अनेक फोन नंबर त्याच्यावरती दिलेले. आमचा ईमेल ID आहे janatadarbar@yahoo.in. त्याचबरोबर यूट्यूबवरती जनता दरबारचं एक स्वतंत्र चॅनल आपण तयार केलेलं आहे, ज्याच्यावरती आपले 158च्या वर एपिसोड आपण लोड केलेले आहेत. त्याचा ॲड्रेस जाणून घ्या. आमचा यूट्यूबचा ॲड्रेस आहे janatadarbar.zd. जनता दरबारची वेबसाईट आहे, तिचा ॲड्रेस आहे www.janatadarbar.org. हे जाणून घ्या आणि आमच्या वेबसाईटलाही आपण भेट देऊ शकता. जनता दरबारमधल्या पहिल्या 53 एपिसोडमधल्या प्रयत्नांची माहिती देणारं एक सुंदर पुस्तक आम्ही तयार केलेलं आहे. त्याच्याविषयीची सगळी माहिती आम्ही जनता दरबारच्या पेजवरती दिलेली आहे, तेही जाणून घ्या. जनता दरबारचा एक सकारात्मक ग्रुप आपण तयार केलेला आहे. तो जर का तुम्हाला जॉईन करायचा असेल तर फेसबुकवरून तशा प्रकारची रिक्वेस्ट तुम्ही आमच्यापर्यंत पाठवण्याची आवश्यकता आहे. लक्षात ठेवा, चांगल्यातून नेहमी चांगलंच घडतं ह्या विचारांनी प्रेरित झालेला हा आपल्या सगळ्यांचा कार्यक्रम. त्यासाठी दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता सह्याद्री वाहिनीवरून जनता दरबारमध्ये आपण भेटतच असतो. पुनःप्रक्षेपणासाठी दर शनिवारी सकाळी 8 वाजता सह्याद्री वाहिनीवरून जनता दरबारमध्ये आपण भेटतच असतो. जनता दरबारमधली ही जी माहिती आहे ही वैविध्यपूर्ण आहे, विश्वासार्ह आहे आणि ह्या माहितीचा उपयोग आपल्या सगळ्यांना होत आहे. त्यामुळे प्रत्येक सोमवारी आपण सगळ्यांनी जनता दरबार हा बघायलाच पाहिजे आणि आपणही इथलं आपल्या मित्रमैत्रिणींना आपला हा कार्यक्रम बघण्यासाठी सांगायला पाहिजे. जास्तीत जास्त संख्येने जनता दरबारमध्ये सामील व्हा. त्यासाठी तुमचा आमचा सर्वांचा जनता दरबार.